पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय। राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपुरात येत असतात। वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आरोग्य विभागाने पंढरपूरमध्ये 100 ऑक्सिजनयुक्त बेड्स तयार केलेले आहेत। तसंच विशेष विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। या कक्षाद्वारे संभाव्य कोरोना रुग्णांचं विलगीकरण करून त्वरित उपचार दिले जाणार आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं राज्यात जी कोरोनाची संख्या वाढत आहे। आपण बघितलं तर पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता कोविड सेंटरची विलगीकरण कक्ष सध्या सुरू करण्यात आपल्याला आपण एकंदरीत पाहिलं तर 100 बेडची ऑक्सिजनयुक्त अशी सुविधा करण्यात आली आहे। माझ्याबरोबर आरोग्य वैद्यकीय अधिकारी सुडके आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। साहेब, काय सांगाल की कशा पद्धतीने याची तयारी करण्यात आली आहे? आपल्याला माहिती आहे पंढरपूर हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी आपलं दैवत आहे आणि दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने 15 ते 20 लाख लोक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात आणि हे लोक पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारतातून पंढरपुरात दाखल होत असतात। सध्याचा आपल्या कोरोनाचा केसेसचा वाढता नंबर बघता आपण एक खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे 100 बेडचं ऑक्सिजनयुक्त असं सेपरेट असं विलगीकरण कक्ष स्थापन केलेलं आहे। यामध्ये आपण मॉनिटर असेल, ऑक्सिजन असेल किंवा व्हेंटिलेटर असेल असं सर्व सुविधांनी युक्त असं हे आपण विलगीकरण कक्ष स्थापन केलेलं आहे। तसेच माझी वारकऱ्यांना आव्हान आहे की शक्यतो वारकऱ्यांनी मास्कचा वापर करावा आणि जर काही सर्दी, खोकला किंवा ताप किंवा अशी लक्षणं आढळली तर त्वरित रुग्णालयामध्ये दाखवून त्याच्यावर तपासणी करून उपचार करून घ्यावा। आपण पाहिलं तर आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपजिल्हा रुग्णालय आता अलर्ट मोडवर आपल्याला आलेलं पाहायला मिळतं आणि 100 बेडचं ऑक्सिजनयुक्त विलगीकरण आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।